हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सगळ्यांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी बाही डिझाईन शेअर करणार. ऍक्च्युली बऱ्याचदा आपल्याला ब्लाऊजच्या बॅकनेकला डिझाईन कशी बनवावी हे इझिली सुचतं सुद्धा आणि आपण स्टिच करतो. पण ज्या वेळेस आपल्याला बाहीला डिझाईन बनवायची असते अशा वेळेस आपल्याला खूप प्रश्न पडतात की या बाहीमुळे ब्लाऊज छान दिसेल का, किंवा तो आपल्या स्वतःला सूट होईल का, साडी छान दिसेल की नाही. सो आजची जी काही बाही डिझाईन आहे ती खूप सुंदर आहे आणि मी तुम्हाला या बाही डिझाईनची संपूर्ण कटिंग स्टिचिंग अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. एवढंच नाही तर मी नेहमी सांगत असते, डिझाईन कशी असो किंवा ब्लाऊजही कसाही असो, सिंपल असो डिझायनर असो, पण तो फिनिशिंग से स्टिच करणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे मग आज मी तुमच्यासोबत या संपूर्ण बाही डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंग फिनिशिंगच्या टिप्स शेअर करणार आहे. आणि या छानशा बाहीमुळे खरंच आपल्या साडीला आणि ब्लाऊजचा खूप सुंदर असं लुक येणार आहे. सो मग अशी बाही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे. सो चला वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुक मधली बाही डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ठीक आहे. सो चला मग आता आपण स्टार्ट करूयात. तर हे बघा, ही आहे बाही जी आपण ऑलरेडी कटिंग करून घेतलेली आहे आणि हा आहे अगदी छोटासा काठ. तर आज आपण अगदी छोट्याशा काठापासून बाहीवर करत खूप सुंदर डिझाईन बनवणार. तर ही जी बाही आहे तर त्याची बाही लांबी आहे 4, अर्धा इंच मार्जिन घेतलेलं आहे. त्यानंतर बाहीची घडी घेतलेली आहे 8 इंच आणि रेग्युलर जशी बाही कटिंग करतो सेम त्याच पद्धतीने बाहीची ऑलरेडी कटिंग करून घेतलेली आहे. सो बघा, मग बाही कटिंगचे ऑलरेडी भरपूर सारे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत. तर तुम्ही तुमच्या मापानुसार बाहीची कटिंग सहज करू शकता. त्यानंतर काय करायचं बघा, आता इथून आपल्याला 2.5 ते 3 इंचावर मार्किंग करायची आहे. तर मी त्या 2.5 इंचावर करून घेते. जर तुम्हाला हा कर थोडा कमी हवा असेल तर मग तुम्ही कमी देखील घेऊ शकता. ठीक आहे. बट मी आता इथे 2.5 इंचाला मार्किंग केली. आता यानंतर मी इथून ह्या पद्धतीने एक कर ड्रॉ करून घेते. ठीक आहे. सो ही झालेली आहे आपली मार्किंग. आता हा जो काही कर आहे एक्झॅक्टली यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायची आहे. सो बघा, मग मी इथून हे कट करून घेते. ठीक आहे. सो अशा पद्धतीने बाहीची कटिंग झाली. आता स्टिच करूयात. तर सगळ्यात आधी मेन फॅब्रिकची बाही सरळ ठेवायची. त्यानंतर आपण कटिंग केलेली अस्तरची बाही ठेवायची. सेंटरला एक पिन लावली जेणेकरून स्टिच करताना हलायला नको. आणि सगळ्यात आधी आता खालच्या साईडने साधारणतः 1/2 इंच असं एकसारखं मार्जिन ठेवत इथे आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. ही स्टेप करायचं मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण मार्जिन थोडं जरी पुढे मागे कमी जास्त झालं तरी आपल्या बाहीचा शेप बिघडू शकतो. तसं इथे होऊ देऊ नका. आता ही टिप मारून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक आहे बाहीचं तर ते संपूर्ण आपल्याला कट करायचं आहे. म्हणजे जेवढं अस्तर आहे ना तेवढ्याच लेवलमध्ये आपल्याला इथे मेन फॅब्रिक ठेवायचं आहे. त्यानंतर इथे छोटे छोटे कट्स मारायचे जेणेकरून ज्यावेळेस आपण ही बाही सरळ करू तर ती प्रॉपर परफेक्ट अशी एकसारखी यावी. आपला शेप आपल्याला जसा हवा आहे तसाच यावा, त्यासाठी ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट. तर बाही ह्या पद्धतीने सरळ केली, खालच्या साईडने सुद्धा व्यवस्थित सेट केली आणि मग इथे आपल्याला द्यायची आहे दाबटीप. सो बघा, मग इथे दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की जो काही आपला आतला अस्तरचा कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली बाहीची फिनिशिंग बिघडायला नको, शेप अजिबात बिघडायला नको. त्यासाठी खरं तर ही स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आणि इथे तुमच्या हेही लक्षात येईल की बघा किती प्रॉपर परफेक्ट शेप आपला इथे रेडी झालेला आहे आणि फिनिशिंग सुद्धा अगदी परफेक्ट. ठीक आहे. यानंतर आता कडेकडेने अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला एकमेकाला जोडून घ्यायचं. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन पकडायचं. त्याचबरोबर जोडताना कुठे तिरकं जाणार नाही, कुठे फोल्ड होणार नाही, कुठे फुगा येणार नाही. तर ह्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींची आपल्याला खरं तर इथे काळजी घ्यायची आहे. आणि फायनली हे जोडून झालं. आता यानंतर जी काही एक्स्ट्राची बाही आहे तर ती आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे. म्हणजे मेन फॅब्रिक जे एक्स्ट्राचं आहे ते, आणि परफेक्ट अशी बाही आपली इथे फायनली रेडी होईल. सो अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक कट करायचं आहे, म्हणजे जेवढं अस्तर आहे ना अगदी व्यवस्थित त्याच लेवलमध्ये. ठीक आहे. सो बघा, मग फायनली अशा पद्धतीने परफेक्ट अशी बाही आपली इथे रेडी झालेली आहे. यानंतर आता कॅनव्हास पेपर यूज करून इथे आपल्याला छोटासा पॅच तयार करायचा आहे. सो मग काय करायचं बघा, ह्या पद्धतीने मी फोल्ड केलं कॅनव्हास पेपर, त्यावर ही बाही या पद्धतीने ठेवायची आहे. आणि आता स्केच पेनच्या सहाय्याने आपण इथे एक मार्किंग करून घेऊयात. सो बघा, इथून गोलाकार मार्क केलेला आहे आणि इथे सुद्धा. आता हीच मार्किंग आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा फेंट दिसते, तर ते आपल्याला इथे डार्क करून घ्यायची आहे. ठीक आहे.
आता यानंतर काय करायचं आहे आपल्याला, हा शेप तर आपला फायनली इथे मार्क करून रेडी झालेला आहे. सो आता आपण हा कटिंग करून घेऊयात. सो खालच्या साईडने फक्त 1/2 इंच मार्जिन पकडायचं आणि साईडने आपल्याला 1 इंच तरी मार्जिन पकडायचं आहे, जे आपल्याला अटॅच करण्यासाठी लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात आधी आता काठ ठेवायचा आहे आपल्याला आणि हा जो काही पॅच आहे यासाठी खरं तर अस्तरही लागणार आहे. सो काठ ठेवला, मग अस्तर आणि मग त्यावर ठेवायचं कॅनव्हास पेपर आणि मग जो काही खालचा गोलाकार शेप आहे तिथे एक्झॅक्टली त्या मार्किंगवर टीप मारली. एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे सगळ्या साईडचं, अस्तर काठ वगैरे संपूर्ण. आणि ह्या छोट्याशा गोलाकार शेपला अगदी छोटे छोटे 1-2 कट्स मारायचे. त्यानंतर हा पाठ ह्या पद्धतीने सरळ करायचा आहे आणि मग इथे द्यायची आहे आपल्याला दाबटीप. ठीक आहे. तर सो इथे सुद्धा अस्तरचा फॅब्रिक वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची. दाबटीप देऊन झाल्यानंतर कडेने सिम्पली टीप मारून जॉईन करून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं जर काही असेल तर ते कटही करून घ्यायचं. सो बघा हा पॅच खरं तर आपल्या इथे रेडी झालेला आहे. आता ह्या पॅच जो आहे ना तर त्याचं सेंटर मार्किंग करायची आहे. तो सेंटर बाहीचा सेंटर दोन्ही मॅच करत आपल्याला हा तयार झालेला छोटासा पॅच इथे बाहीला जोडून घ्यायचा आहे. सो बघा मग जोडताना सुरुवातीला डबल टिप देऊन लॉक करायचं आहे ह्या पद्धतीने आणि मग एक्झॅक्टली बरोबर जसा शेप आहे त्या शेपमध्ये आपल्याला टीप मारून हा पॅच इथे अटॅच करायचा. ठीक आहे. आय होप सो इथपर्यंत लक्षात आलं असेल. यानंतर काय करायचं, जो काही खालचा गोलाकार शेप आहे तिथे मी एक हँगिंगची लेस लावते. जर तुम्हाला साध्या आपल्या सुई धाग्याने हँगिंग्स बनवायची असेल तर बनवू शकता किंवा अशी रेडीमेड हँगिंगची लेस सुद्धा तुम्ही यूज करू शकता. म्हणजे तुम्हाला कसं सोपं वाटतंय त्यानुसार तुम्ही इथे नक्कीच करू शकता. ठीक आहे. सो बघा मग मी इथे ही लेस अटॅच केली आणि खरं तर या हँगिंगच्या लेसमुळे आपल्या ह्या डिझाईनला अजूनच सुंदर असं लुक आलेला आहे. त्यानंतर इथे आपल्याला अजून एक लेस यूज करायची आहे. तर इथे तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कुठलीही लेस यूज करू शकतात. सो मी सुद्धा साडी ब्लाऊजला मॅचिंग लेस घेतलेली आहे आणि इथून ती लावायला सुरुवात करते. कॉर्नरवर मध्यभागी जिथे आपला एक कोना आहे तिथे क्रॉसमध्ये आपल्याला ही लेस फोल्ड करायची आहे. हा पॉईंट इथे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू द्या. नाहीतर मग काय होईल की आपली सगळी फिनिशिंग बिघडेल, शेप बिघडेल, आपल्याला जसा आकार हवा आहे तसा येणार नाही. सो त्यामुळे अगदी व्यवस्थित काळजीपूर्वक कोपऱ्यावर लेस क्रॉसमध्ये फोल्ड करायची. हा पॉईंट इथे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. नाहीतर बऱ्याचदा काय होतं ना, लेस लावण्याच्या आधी शेप अगदी परफेक्ट असतो पण योग्य पद्धतीने लेस न लागल्या गेल्यामुळे फिनिशिंग बिघडते, आकार बिघडतो. सो तसं होऊ देऊ नका. आणि या लेसला मी दुसऱ्या साईडने सुद्धा टिप दिलेली आहे. हा पॉईंट सुद्धा फिनिशिंगसाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली आपली इथे छान छोटीशी बाही तयार झालेली आहे. सो जवळून लुक दाखवते. सो बघा मग अगदी छोट्याशा काठापासून आज आपण खरं तर खूप सुंदर ट्रेंडिंग न्यू लुक मधली बाही डिझाईन इथे बनवलेली आहे. आणि खरं तर ना याची पद्धत अगदी सोपी आहे. खूप कमीत कमी टाइममध्ये आपली ही बाही डिझाईन इथे तयार झालेली आहे. आणि या छानशा बाही डिझाईनमुळे खरं तर साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येणार आहे. सो मग तुम्ही सुद्धा अशी डिझाईन नक्की बनवून बघा. नक्कीच या छानशा बाही डिझाईनमुळे साडीला ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. बऱ्याचदा छोटासा काटाच असतो, डिझाईन कशी बनवावी सुचत नाही किंवा कधी कधी आपल्याकडे टाइम कमी असतो. सो अशा वेळेस ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आणि बघितलं तर याची पद्धत तर खूप सोपी आहे, कमीत कमी टाइम मध्ये तयार होती. सो नक्की ट्राय करून बघा. मी संपूर्ण कटिंग स्टिचिंग अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. ठीक आहे. सो बघा मग फायनली आपली संपूर्ण कटिंग स्टिचिंग झालेली आहे. संपूर्ण कटिंग स्टिचिंग मी तुमच्यासोबत अगदी सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत शेअर केलेला आहे. आय होप सो तुमच्या लक्षात आलेलं असेल. सो या पद्धतीने तुम्ही स्टिच करून बघा, नक्कीच तुम्हाला जमेल. पण जर यामध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाची उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघायचे असतील तर आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या वेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.